महत्त्वाची बातमी, हर्षवर्धन सपकाळ यांचा बारामती दौरा रद्द झालेला आहे। अचानक हा दौरा रद्द करण्यात आलेला आहे। पूर्वनियोजित केरळ दौरा असल्याने बारामती दौरा रद्द केला गेलेला आहे। हर्षवर्धन सपकाळ हे आज बारामतीत येणार नाहीये, त्यांचा हा दौरा अचानक रद्द झालेला आहे। बारामती पोटनिवडणुकीसाठी अर्ज भरण्यासाठी ते येणार होते, मात्र अचानक हा दौरा जो आहे तो रद्द झालेला आहे। पूर्वनियोजित केरळ दौरा आहे, त्यामुळे बारामती दौरा रद्द करण्यात आलेला आहे असं सांगण्यात आले। आकाश मोरे हे काँग्रेसकडून उमेदवारी अर्ज भरणार होते आणि त्यावेळी हर्षवर्धन सपकाळ हे स्वतः उपस्थित राहणार असल्याचं कळत होतं, मात्र सध्या त्यांनी हा दौरा रद्द केल्याचं कळतंय। हिरा ढाकणे आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत फोन लाईन वरून जोडलेले आहेत। हिरा, अचानक हर्षवर्धन सपकाळ यांचा बारामती दौरा रद्द, काय सविस्तर अपडेट? वृषाली, बारामतीमध्ये आज सुनेत्रा पवार आणि काँग्रेस यांच्यामध्ये उमेदवारी अर्ज भरणार होते आणि उमेदवारी अर्ज भरण्यासाठी हर्षवर्धन सपकाळ उपस्थित असणार होते, मात्र केरळमध्ये निवडणुका सुरू आहे आणि त्या दरम्यान त्यांचा प्रचार दौरा आहे आणि त्यांचा पूर्वनियोजित दौरा केरळमध्ये असल्या कारणाने त्यांचा हा बारामतीचा दौरा रद्द करण्यात आलाय। मात्र त्यांचे काही स्थानिक नेते आणि जिल्हा प्रतिनिधीच्या उपस्थितीमध्ये हे काँग्रेस उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत। धन्यवाद हिरा, तुम्ही दिलेल्या या माहितीसाठी। पूर्वनियोजित केरळ दौरा आहे आणि त्या अचानक हा दौरा आता त्यांनी रद्द केल्याने चर्चांना उधाण आलेलं आहे। हर्षवर्धन सपकाळ हे बारामतीमध्ये आज दाखल होणार होते। आकाश मोरे हे काँग्रेसकडून उमेदवारी अर्ज भरणार होते आणि त्यावेळी हर्षवर्धन सपकाळ हे बारामतीमध्ये त्यांच्या सोबत उपस्थित राहणार होते, मात्र अचानक हा दौरा रद्द केल्याने आता नेमकं काय होणार? काँग्रेसकडून उमेदवारी दिली जाणार का की मागे घेतली जाणार, असे अनेक मुद्दे जे आहेत ते चर्चिले जात आहेत। काही वेळापूर्वी रोहित पवार यांनी ट्विट देखील केलं होतं की ही निवडणूक जी आहे ती बिनविरोध व्हावी अशी आमची सर्वांची इच्छा आहे, त्यामुळे जे पक्ष उमेदवारी अर्ज देणार आहेत त्यांनी विनंती केली होती की त्यांनी उमेदवारी भरू नये आणि ही निवडणूक जी आहे ती बिनविरोध व्हावी अशी विनंती त्यांनी ट्विटद्वारे केली होती। आणि आता हर्षवर्धन सपकाळ यांचा बारामती दौरा अचानक रद्द झालाय। एकीकडे सुनेत्रा पवार, पार्थ पवार, जय पवार हे काटेवाडीमध्ये आहेत। दुपारी 12:30 वाजता सुनेत्रा पवार आज उमेदवारी अर्ज भरणार आहेत आणि दुसरीकडे काँग्रेसकडून ही उमेदवार जाहीर झाल्याने ही निवडणूक जी आहे ती रंजक बनली होती, मात्र सपकाळ यांनी बारामती दौरा अचानक रद्द केला। काही वेळापूर्वी उन्मेष पाटील यांनी देखील प्रतिक्रिया दिलेली आहे की काँग्रेस उमेदवारी मागे घेऊ शकते आणि सपकाळांचा आता बारामती दौरा अचानक रद्द होणं, त्यामुळे आता काँग्रेस उमेदवारी मागे घेणार का आणि बारामतीची निवडणूक बिनविरोध होणार का, याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे। आजच्या